निसर्गाचं जिवंत स्वप्न म्हणजे काश्मीर. हिमाच्छादित डोंगर, हिरव्या दऱ्या, निळेशार तलाव आणि फुलांनी भरलेली बाग. डल लेकवरील शिकारा राईड, गुलमर्गची थंडगार मजा आणि प्रत्येक क्षणात सौंदर्याची अनुभूती. शांत आणि स्वर्गासारखं ठिकाण काश्मीर म्हणजे परिपूर्ण सुट्टी. तुमचा हा खास प्रवास सोपा, सुरक्षित आणि अविस्मरणीय बनवतो. रुद्राणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आजच बुक करा आणि अनुभव घ्या धर्तीवरचा स्वर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क करा हेमंत पवार आणि तुमची टूर बुक करा. कॅनवामध्ये बनवलेल्या माझ्या या व्हिडिओच्या व्हॉइस ओव्हरसारखं तुम्हाला देखील व्हॉइस ओव्हर करायचं शिकायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ ट्युटोरियल फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. तर आपण आलेलो आहोत कॅनवाच्या व्हिडिओ एडिटिंगच्या टाईमलाईनवर. तुम्ही बघू शकता हा जो आत्ता सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ ऐकलेला आहे आपण त्यालाच इथे ॲज अ सॅम्पल म्हणून घेतलेला आहे आणि त्याचं मी व्हॉइस ओव्हर कसं केलं याबद्दल थोडीशी चर्चा आज आपण करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. याला मी आता डाउनलोड करते MP4 व्हिडिओमध्ये आणि एकतर तुम्ही कॅनवामध्येच व्हॉइस ओव्हर करू शकता, तिथे देखील ऑप्शन आहे, किंवा तुमचं एखादं फेवरेट एडिटिंग ॲप असेल तर तिथे तुम्ही या फाईलला एक्सपोर्ट करून तिथे देखील आपण व्हॉइस ओव्हर करू शकतो. तर मी माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे त्यावर तुम्हाला नेते बघा. इनशॉट ॲप म्हणून आहे. मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, बहुतेक लोकांना माहिती असेल आणि काही लोक वापरत देखील असतील. तर इनशॉट हा एक एडिटिंग ॲप आहे. आता इथे बघा सर्वात वरती पहिल्या क्रमांकावर आपण आता जो व्हिडिओ डाउनलोड केला आहे तो हा इनशॉटच्या टाईमलाईनमध्ये आलेला आहे. एक्झॅक्टली जसं आपल्या कॅनवाचं आपण एडिटिंग करतो व्हिडिओचं त्याची टाईमलाईन जशी पुढे पुढे सरकते ना प्ले केल्यावर, तशीच इथे इनशॉटमध्ये देखील सेटिंग आहे. तर बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत एडिटिंगसाठी. सगळे ऑप्शन्स आपण ट्राय करणार नाही आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. नाही तर सर्वप्रथम बघूया कॅनव्हसचे सायझेस दिलेले आहेत वेगवेगळे, जसं 1:1 आहे, 4:5, 9:16 जे यूट्यूबचं शॉर्टचं फॉर्मॅट असतं. त्यानंतर लाँग व्हिडिओचं फॉर्मॅट आहे 16:9. तर हे जे काही आहेत हे सायझेस आहेत वेगवेगळे. त्या साईजला आधी सिलेक्ट करायचं असतं की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचे, कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ बनवायचे. जसं वेगवेगळे इंस्टाग्रामचं आहे, यूट्यूब आहे, तसंच टिकटॉकसाठी सुद्धा आहे इथे 9:16. त्यानंतर 2:3, 3:2 असे वेगवेगळे साईजेस अवेलेबल आहेत. तर आपण इथे फिट हा सिलेक्ट करणार आहोत, फिटचं ऑप्शन. प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला रेकॉर्डिंग करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी चांगल्या माईकचा वापर करू शकता जे तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतात आणि तोंडापासून व्यवस्थित अंतरावर पकडून त्याला रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं. हे वायरलेससुद्धा अवेलेबल असतात. 250-300 पासनं ते स्टार्ट होतात. तर इथे वरती भरपूर ऑप्शन्स आहेत. सेकंड नंबरवर जो ऑडिओ आहे तिथूनच आपण आपल्या व्हॉइस ओव्हरची रेकॉर्डिंग करणार आहोत. टेक्स्टचं ऑप्शन आहे, T फॉर टेक्स्ट. तुम्हाला जर का इथे काही लिहायचं असेल, ॲड करायचं असेल तर याचा वापर करू शकतो. आणि जर ओके झालं असेल तर आपण राईटच्या मार्कवर क्लिक करायचं आणि बॅकला यायचं. त्यानंतर टिप म्हणून आहे, तिथून आपण आपल्या मोबाईलच्या फाईलमधले जे काही फोटोज व्हिडिओज आहेत ते ॲड करू शकतो. प्री कट आहे, स्प्लिट आहे. स्प्लिट म्हणजे सलग व्हिडिओचे पार्ट्स बनवून तुम्ही त्याला एडिटिंग करू शकता. नको असेल तर तुम्ही त्याला अंडू आणि रिडूसुद्धा करू शकता. व्हॉल्यूम कमी जास्त करण्याचं ऑप्शन आहे. तर सरळ जाऊया आपण आता ऑडिओमध्ये आणि तिथे जाऊन आपल्याला ऑप्शन्स मिळत आहेत म्युझिक, इफेक्ट्स, रेकॉर्ड आणि AI स्पीच. तर म्युझिक देण्यासाठी म्युझिकचं ऑप्शन, रेकॉर्डिंगसाठी रेकॉर्डचं ऑप्शन. आता जसं इथे रेकॉर्डमध्ये आपल्याला दिसते एक लाल बटन आणि लाल बटनवर प्रेस केलं की जो बाजूचा टायमर आहे 3 सेकंडचा तो ऑन होतो. आता मला रेकॉर्डिंगसाठी स्क्रिप्टची गरज असेल आणि त्यासाठी मी आली आहे ChatGPTवर. इथे मी त्याला सांगितलं की मला टूर्स अँड ट्रॅव्हलचा हा जो काही माझा व्हिडिओ आहे त्याची फाईलसुद्धा मी त्याला शेअर केली. त्यानुसार ChatGPTने मला एक छान काही सेकंडची मराठीतली स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे. ही आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून समोर बघून ती वाचायची किंवा एखाद्या दुसऱ्या मोबाईलमध्ये कॉपी पेस्ट करून आपल्या समोर ते ठेवायचं आणि रेकॉर्डिंग करताना त्यामधून बघून आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करायची. तर मी ती स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे माझ्या नोटबुकमध्ये आणि आता आपण स्टार्ट करतो आहे. जसं मी स्टार्ट केलं बघा 3, 2, 1 आणि
स्टार्ट झालेलं आहे. आता ते मी काय बोलले आणि कसं बोलले ते तर मी सुरुवातीलाच तुम्हाला ऐकवलेलं आहे. आता हे बघा, जो लाल रंग आहे तो आपल्याला दाखवतोय की रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे आणि जोपर्यंत मी बोलत राहणार आहे तोपर्यंत तो लाल रंग आपल्याला तसाच तिथे समोरच्या दिशेने जाताना दिसणार आहे. म्हणजे आता हे जे काही मी बोलत आहे हा व्हिडिओ वेगळा आणि तो आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ वेगळा आहे. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला ट्युटोरियल देत आहे. तर जोपर्यंत मला असं वाटतं की मी व्यवस्थित बोलत आहे ती रेकॉर्डिंग ऑन ठेवणार. समजा तुम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलला आहात तर ती तुम्ही स्टॉप करू शकता मध्येच, लाल बटनला पॉज करायचं. आणि आता हे जे काही उभ्या रेषा आहेत बघा लहान लहान, ते म्हणजे आपला आवाज. आणि जी एक सरळ रेषा असते शेवटी दाखवते बघा, ही जी डॉट डॉटची, ते म्हणजे तुम्ही घेतलेला पॉज किंवा तुम्ही तिथे थांबलात. ते मध्ये मध्ये जर जास्त पॉजेस तुम्हाला नको असतील, आता हा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला नको असेल तो तुम्ही स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आणि तिथून मग तुमचं नवीन बोलण्याचं रेकॉर्डिंग करायचं. परत रेकॉर्डिंग बटनवर क्लिक करायचं आणि ती परत स्टार्ट होणार. जसं स्टार्ट झालं की तुम्हाला बोलायला सुरुवात करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही व्हिडिओचं रेकॉर्डिंग करू शकता. व्हॉइस ओव्हर म्हणजे काय की आपण ऑलरेडी जे व्हिडिओ रेकॉर्ड म्हणजे बनवलेला असतो त्यावरती आपला आवाज देणे, त्याला आपण म्हणतो व्हॉइस ओव्हर. आता व्हॉल्यूम पण आपण इथे कमी जास्त करू शकतो. व्हॉल्यूम शक्यतो 100% वरच ठेवायचा. आता हा माझ्या रेकॉर्डिंगचा व्हॉल्यूम आहे आणि आता मी फक्त याला राईट क्लिक करते आणि जो व्हिडिओचा म्युझिकचा व्हॉल्यूम आहे त्याला आपल्याला इथून कमी जास्त करायचं आहे व्हॉल्यूममधनं. आता त्याला नेहमी आपण कमीच ठेवायचा का, कारण की म्युझिकचा व्हॉल्यूम आणि आपल्या आवाजाचा व्हॉल्यूम दोन्ही जर का 100% वर राहिले तर ऑडियन्सला काहीच ऐकू येणार नाही. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिकला ऑलवेज आपल्या रेकॉर्डिंगच्या आवाजापेक्षा कमीच ठेवायचं. म्हणजे 10च्या आतच ठेवते मी आणि आपला जो रेकॉर्डिंग आहे तो 100% ठेवायचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता एक्सपोर्ट करायचं, जसं लेफ्ट हँड कॉर्नरला बघा वरती एक्सपोर्ट आहे, वेगवेगळ्या रिझॉल्युशनमध्ये दिलेला आहे. सर्वात हायेस्ट क्वालिटी आहे 1080 पिक्सेलची आणि त्यानुसार मग आपली एस्टिमेटेड फाईल साईज असते, ती सर्वात खाली लिहिलेली आहे बघा. फाईल साईज चेंज होते जसं जसं तुम्ही रिझॉल्युशन चेंज करता. तर हायेस्ट क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायची आपली ही व्हिडिओची फाईल आणि एक्सपोर्टवर क्लिक केलं की आपलं फाईल आता कन्वर्ट होतं आहे व्हिडिओमध्ये आपल्या आवाजासहित. म्हणजेच आपली व्हॉइस ओव्हर आपल्या व्हिडिओला पूर्णपणे रेडी झालेली आहे. जोपर्यंत तो 100% होतो आहे वेट करायचं आणि एकदा का 100% फाईल रेडी झाली की इथूनच तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सला शेअर करू शकता किंवा आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये सेव्ह करून तिथून देखील ते शेअर करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ मी जितकं शक्य होईल तेवढं क्लिअर आणि चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आजच्या व्हिडिओला आणि ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज आपण नेहमी आणत असतो सोप्या मराठी भाषेत. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.